मृग नक्षत्र शुरू हुए 2 सप्ताह से अधिक समय बीत चुका है, लेकिन भंडारा जिले में मानसून अब तक पूरी तरह सक्रिय नहीं हो पाया है। एल नीनो के प्रभाव से बने ड्राई स्पेल ने खरीफ सीजन की तैयारियों पर ब्रेक लगा दिया है। जिले में जून महीने में अपेक्षित बारिश की तुलना में केवल 19.2% वर्षा दर्ज की गई है, जिससे किसान चिंता में है। खेत तैयार हैं, बीज भी तैयार हैं, लेकिन आसमान से बरसात का इंतजार खत्म नहीं हो रहा। भंडारा जिले में 1 जून से 20 जून तक सामान्य तौर पर 118.5 मिलीमीटर बारिश दर्ज होती है, लेकिन इस वर्ष अब तक केवल 22.8 मिलीमीटर बारिश हुई है, यानी अपेक्षित वर्षा का महज 19.2%। बारिश की इस भारी कमी ने किसानों की चिंता बढ़ा दी है। मृग नक्षत्र शुरू होने के बावजूद मानसून की रफ्तार धीमी बनी हुई है। किसानों ने खेतों की जुताई और बुवाई की तैयारियां पूरी कर ली हैं, लेकिन पर्याप्त बारिश नहीं होने से अधिकांश किसान बुवाई टाल रहे हैं। यावर्षी रोहिणी आणि मृग असे दोन्ही नक्षत्र जवळपास निघून गेलेले आहेत, तरी पण पावसाने जी दडी मारली तो आजपर्यंत पाऊस या भागामध्ये आपल्या भागामध्ये अजिबात झालेला नाही। पाऊस जर न झाल्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांची पेरणी आणि पूर्व मशागत हे सर्व खोळंबलेली आहे। समजा पाऊस न आल्यास मशागत किंवा पेरणी झाली नाही तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल आणि पावसाची अत्यंत गरज आहे। शेतकरी हा पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर जगत आहे आणि बियाणे घरी आणून ठेवलेले आहे। पेरणीसाठी शेतकरी वाट बघत आहे। बियाण्यांच्या पेरणींच्या आणि पेरणी करून उत्पन्न मिळवण्याच्या तयारीमध्ये शेतकरी आहे, परंतु पावसाने दडी मारली, हुलकावणी दिलेली आहे, त्याच्यामुळे शेतकरी चिंतित आहे। जिन किसानों ने शुरुआती हल्की बारिश के भरोसे बुवाई की थी, वे अब दोबारा बुवाई की आशंका से परेशान हैं। वहीं बारिश की कमी के कारण गांवों में कुओं, बोरवेल और अन्य जल स्रोतों का जलस्तर भी गिरने लगा है। यदि जल्द बारिश नहीं हुई तो पेयजल संकट भी गहरा सकता है। कृषि विशेषज्ञों के अनुसार खरीफ सीजन की मुख्य फसल धान पर इसका सीधा असर पड़ सकता है। मान्सून पूर्व पाऊस सुद्धा पडलेला नाही आणि आता रोहिणी नक्षत्र चालू आहे, पण रोहिणी नक्षत्र सुद्धा कोरडा गेलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या धान पर्यावर म्हणजे खूप परिणाम होत आहे, कारण आमच्या शेतीमधले मशागतीचे कामे पूर्णपणे खोळंबलेली आहेत। कारण आम्ही गेल्या वर्षी ह्या तारखेपर्यंत आम्ही धानाची आमची जे रोपे आहेत ते रोवणी योग्य आलेली होती, परंतु हा रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडा गेल्यामुळे आता आमचा धान रोवणी म्हणजे परत टाकायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहत आहोत। त्याच्यामुळे जो आमचा शेतकऱ्यांचा हा आहे उत्पन्न याच्यावर सुद्धा खूप परिणाम पडणार आहे। भारतीय मौसम विभाग ने पहले ही इस वर्ष एल नीनो के प्रभाव की संभावना जताई थी। वर्तमान परिस्थितियां उसी ओर संकेत कर रही हैं। हालांकि मौसम विभाग के अनुसार 24 जून के बाद मध्य भारत और पूर्व विदर्भ क्षेत्र में मानसून के सक्रिय होने की संभावना है। प्रशासन ने किसानों से अपील की है कि वे जल्दबाजी में बुवाई न करें और मौसम के पूर्वानुमान को ध्यान में रखकर ही निर्णय लें। साधारणतः भंडारा जिल्ह्यामध्ये 1 जूनपासून तर 19 तारखेपर्यंतचा जो रेनफॉल आपल्याकडे साधारणपणे जो असतो तो 118.5 मिलीमीटर एवढा पाऊस पडणं अपेक्षित असतो, परंतु त्याच्या केसमध्ये आपल्याकडे 22.8 मिलीमीटर एवढा पाऊस सरासरी आपल्याकडे झालेला आहे आणि त्याची जे आपण सरासरी काढली तर 19.2% हा पाऊस आपल्याकडे झालेला आहे। ज्या प्रकारे भारतीय हवामान खात्याने सुचवलं होतं की एल नीनोचा इफेक्ट आपल्याला दिसेल, तो इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसतोय। मान्सूनचं साधारणतः आगमन आपल्याकडे 8 जून ते 15 जूनच्या दरम्यान आपल्याकडे होऊन जात असतं, परंतु अद्याप 19 जून झालेला असूनही मान्सून सद्यस्थितीमध्ये कोकणमध्येच रेंगाळलेला आहे। परंतु भारतीय हवामान खात्याने आपल्याला सुचवल्यानुसार 24 तारखेनंतर मान्सून मध्य भारतामध्ये विशेषतः पूर्व विदर्भामध्ये सक्रिय होण्याबद्दलची त्यांनी एक चांगली बातमी या ठिकाणी दिलेली आहे। मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आमच्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करायची आहे, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट त्यांच्यासमोर उभं राहणार नाही। मान्सून यायला अद्यापही आठवड्याभराचा कालावधी आहे, करिता आपण सर्वांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचं कार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। फिलहाल भंडारा जिले के किसानों की निगाहें आसमान पर टिकी हुई हैं। आने वाले सप्ताह में यदि अच्छी बारिश होती है तो खरीफ सीजन को राहत मिल सकती है, लेकिन यदि बारिश का यह लंबा ब्रेक जारी रहा तो बुवाई, उत्पादन और जल आपूर्ति पर गंभीर असर पड़ सकता है।